लक्ष्मण हाके यांनी परत बॉम्ब मारायला सुरुवात केली। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओबीसी संघटन करण्याचा ज्या लक्ष्मण हाकेंनी प्रयत्न केला, तोच लक्ष्मण हाके मराठा समाजाविषयी गरळ ओकण्याचं काम करत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी गरळ ओकण्याचं काम करीत आहे। मित्रांनो, गेल्या 1 वर्षापासून लक्ष्मण हाके हे प्रत्येक वेळेस मनोजदादा जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा विषय काढला की गरळ ओकण्याचं काम लक्ष्मण हाके करत आहे। तर मित्रांनो, आत्ता या घडीला लक्ष्मण हाके मराठा समाजाविषयी आणि संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी जी काही गरळ ओकत आहे ती कशामुळे ओकत आहे, त्याचं नेमकं कारण काय आहे आणि आत्ताच गरळ ओकण्याचं काम लक्ष्मण हाके का करत आहे, या विषयावर आपण बोलणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली, उपोषणं केली आणि उपोषण केल्याच्या नंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत यांनी बऱ्यापैकी काम केलं आणि त्यांनी एक कमिटी स्थापन केली। त्या कमिटीमध्ये गायकवाडचे रिटायर जज आहेत आणि त्या कमिटीमध्ये बरेचसे जे काही रिटायर अधिकारी आहेत त्या कमिटीमध्ये आहेत। परंतु मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून जे काही आरक्षण देण्यात आलं, त्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी लक्ष्मण हाके नावाचा पोटसूळ उठलेला माणूस अंथरवली सराठीच्या येशीवर बसला आणि प्रति आंदोलन म्हणून वडीगोद्री या ठिकाणी आंदोलन केले आणि या आंदोलनामध्ये बरेच ओबीसी जे काही नेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी भेटी देण्याचं काम केलं। त्यामध्ये बीड जिल्ह्यातील प्रमुख 2 नेते होते आणि येवल्याचे छगनरावजी भुजबळ असतील, पडळकर असतील किंवा आणखी काही जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही ओबीसी नेते म्हणून घेतात ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मदत करण्याचं काम वेळोवेळी करत आहेत। आणि एवढंच नाही तर संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांच्याबरोबर जेवण्याचं काम किंवा हॉटेलवर एकत्र जेवण करण्याचे फोटो पण व्हायरल झाले होते। परंतु यावेळेला लक्ष्मण हाके यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी एक खळबळजनक वक्तव्य केलं की 29 ऑगस्ट रोजी जे काही आंदोलन होणार आहे हे आंदोलन मुंबई जाळण्यासाठी करणार आहे। पूर्वी बीड जाळण्यात आलं, बीडमध्ये दंगल घडवली आणि आता मुंबईमध्ये दंगल घडवण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटील किंवा मनोज जरांगे हे करतील, असं एकेरी भाषेमध्ये लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलावर बोचरी टीका केली। परंतु मित्रांनो, या माणसाला ज्या वेळेस आरक्षणाचा विषय येतो त्यावेळेस पोटसूळ उठल्याशिवाय राहत नाही, कारण हा मुळातच धनगर समाजामध्ये येतो। परंतु धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत। परंतु ओबीसी, मायक्रो ओबीसी यांच्याविषयी याला खूप पुळका आहे, कारण धनगर समाजामध्ये या माणसाला कोणीही काडीचीही किंमत देत नाही, म्हणून तो दुसऱ्या समाजाविषयी आपलं आरक्षण टिकावं या विषयावर वेळोवेळी आंदोलन करण्याचा प्रयत्न करतो। परंतु कॉपी केल्याशिवाय तो राहत नाही आणि कॉपी महाराष्ट्रामध्ये चालत नाही, हा विषय आपण समजून घेतला पाहिजे। कारण मित्रांनो, ज्या वेळेस कॉपी करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेस कॉपीच असते, मेरिट नसतं। म्हणून
लक्ष्मण हाके हा प्रत्येक वेळेस कॉपी करण्याचं काम करतो. मग ते छगन भुजबळ सध्या शांत आहेत, त्यांना कुठलाही विजन नाही आणि म्हणूनच हा कुणाचा तरी सुपारी घेऊन लक्ष्मण हाके मराठा समाजावर वेळोवेळी बोलण्याचं काम करतो. परंतु मराठा समाज पण हाकेला वेळोवेळी जशाच तसं उत्तर देण्याचं काम केलं आहे. पूर्वी पुण्यामध्ये एका खेळाच्या मैदानामध्ये दारू पिताने पकडला गेला आणि त्यावेळेस पोलीस स्टेशनपर्यंत त्याची धिंड काढण्यात आली. हे खूप दुर्दैव आहे की एक ओबीसी नेता स्वतःला ओबीसी म्हणून घेतो आणि एका प्लेग्राऊंडमध्ये दारू पीत बसतो आणि तेथील मराठा सेवक त्याला पकडतात आणि पोलीस स्टेशनला आणतात आणि त्याच्यानंतर पोलिसांसमोर त्याला बोलताही येत नाही. परंतु तरीही तो असा म्हणतो की मी पिलेलो नव्हतो. हे काही महाराष्ट्राला समजणं एवढं महाराष्ट्र वेडा नाही आणि मराठा समाज तर नाहीच नाही. मित्रांनो, लक्ष्मण हाके मराठा समाज हा मोठा भाऊ आहे असं कधीही म्हणत नाही, कारण हा वाढलाच मुळात मराठ्यांच्या जीवावर. परंतु मराठा समाजाला प्रत्येक वेळेस विरोध करण्याचं काम हा लक्ष्मण हाके करत आहे आणि याच माणसाचे की मी मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही असं कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि मराठा समाजाच्या नोंदी या गेल्या 100-125 वर्षापूर्वीपासूनच्या आहेत. म्हणून लक्ष्मण हाकेला काहीही अधिकार नाही की मराठा समाजाविषयी बोलण्याचा, मनोजदादा जरांगेविषयी विरोधात बोलण्याचा. मराठा समाज 29 तारखेला मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण तिथं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मित्रांनो, आता एकच घोषणा दिली आहे की आत्ता नाही तर कधी नाही आणि मुंबई जाम तरच मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपल्याला लक्ष्मण हाकेविषयी काय वाटतं आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आत्ताच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.